संविधान तर होतं ना आपल्याकडे. आपल्याला हक्क अधिकार बहाल करणार, ज्यासाठी बाबासाहेब झिजले, बाबासाहेबाचा संपूर्ण जीवन संघर्ष ज्याकरिता होता ते तर आपल्याला संविधानातून प्राप्त झालंच ना. पण तरी सुद्धा बाबासाहेबांनी बुद्ध धम्माचा स्वीकार का केला असेल बरं? बांधवांनो, आपण थोडंसं चिंतन करा. तथागत सम्यक संबुद्धांना त्रिवार अभिवादन करतो. तथागतांचा शुद्ध पवित्र सद्धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघास त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते, प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून. आजच्या या मंगलमय प्रसंगी या धम्मविचार मंचावरती माझ्या समवेत उपस्थित पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल, तसेच आपल्याच परिसरामध्ये वास्तव्याला असणारे पूजनीय भंते श्रद्धा रखितजी, पूजनीय भंते रत्नमणी थेरोजी आणि आपण सर्वच धम्म उपासक, धम्म उपासिका, लहान बालक आणि बालिकांनो, धम्मदेसनेला सुरुवात करण्यापूर्वी भिक्खू संघाच्या वतीने मी तुम्हा सर्वांच्या प्रती प्रथमतः अनंत मंगल कामना आणि मंगल आशीष अर्पण करतो. विशेष करून त्यांच्या प्रती की ज्यांच्या पुढाकारामुळे आजचा हा कार्यक्रम, ही धम्म परिषद या ठिकाणी संपन्न होत आहे. या भव्य दिव्य धम्म संमेलनाच्या निमित्ताने चंद्रपूर या ऐतिहासिक शहराला लागूनच असलेल्या घुग्गुस या शहरामध्ये बौद्ध सर्कल समिती घुग्गुस, नवबौद्ध स्मारक तथा बहुउद्देशीय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने घुग्गुस या शहरामध्ये परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या अत्यंत प्रेरणादायी पुतळ्याच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आजची ही धम्म परिषद, धम्म संमेलन आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. सर्वप्रथम मी आपल्या संपूर्ण आयोजकांना सहकार्य करणाऱ्या सर्व दानदायक, दायिका, तनमन धनाने सहकार्य करणारे तुम्ही सर्वच संपूर्ण घुग्गुस वासियांप्रती भिक्खू संघाच्या वतीने मी अनंत मंगल कामना अर्पण करतो. उपस्थितांनो, सेशन थोडं छोटंसं झालेलं आहे, कारण 12 ते 2 पर्यंतचं सेशन आहे. त्यामध्ये स्वागतामध्ये भरपूर वेळ निघून गेलेला आहे आणि माझ्यानंतर सुद्धा मुख्य धम्मदेसना भंतेजींची होणार आहे. त्यामुळे अधिक वेळ काही जास्त बोलणार नाही. केवळ अर्ध्या तासामध्ये आजच्या या धम्मदेसनेतील एक महत्त्वपूर्ण मुद्दा आणि त्या मुद्द्याच्या संदर्भातील काही चिंतनात्मक स्पष्टीकरण तुम्हा सर्वांना सांगण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करतोय. बांधवांनो, एक गोष्ट मात्र आपण सर्वांनी चिंतन करायला पाहिजे. याही पूर्वी ही एक गोष्ट मी लोकांना सांगितली. खरंच ही गोष्ट चिंतनाची आहे. चिंतन म्हणजे चिंतन आहे बरं, चिंतन करण्याची गोष्ट आहे. त्याला मेडिटेट करण्याची गोष्ट आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. विचार करा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
अथक परिश्रम करून दिवस रात्र एक करून या भारत देशाला अत्यंत महान हे भारताचं संविधान अर्पण केलं. खूप संघर्ष केला, खूप मेहनत केली, तेव्हा जाऊन हे भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं आणि या भारत देशाला अर्पण केलं. तो दिवस होता 26 नोव्हेंबर 1949चा आणि त्यानंतर अगदी आजच्याच या तारखेला 26 जानेवारी 1950 पासून बाबासाहेबांद्वारा दिलेलं हेच संविधान या भारतामध्ये लागू झालं. या संविधानाच्या माध्यमातून भारतातील आपल्यासारख्या अनेक शोषित लोकांना, अनेक पीडित लोकांना समतेचा, स्वातंत्र्यतेचा, बंधुत्वाचा, न्यायाचा अधिकार बाबासाहेबांनी अर्पण केला. आपल्याला तर केला, सर्वांनाच केला. 1950 मध्ये जर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना भारताचं संविधान अर्पण केलं, तर मग बाबासाहेब आंबेडकरांनी त्यानंतरही बुद्ध धम्माचा स्वीकार का केला असेल? बरं, या गोष्टीचं तुम्ही थोडंसं चिंतन करा. माझा प्रश्न असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांचा उद्धार करण्यासाठी, आपल्या सर्वांना हक्क मिळावे, आपल्या सर्वांना अधिकार मिळावे, आपल्या सर्वांना समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाचं जीवन मिळावं, आपल्या सर्वांचा सर्वांगीण विकास व्हावा, याकरिता तर भारतीय संविधान दिलंच होतं ना. भारताचं संविधान तर आपल्याला दिलंच होतं. पण तरी सुद्धा ज्या अर्थी संविधान देऊनही बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला आपल्या सर्वांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली. या गोष्टीचं आपण सर्वांनी चिंतन करावं. म्हणजे भारताचं संविधान असतानाही बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माची दीक्षा का घेतली असेल? बरं, संविधान तर होतं ना आपल्याकडे. आपल्याला हक्क अधिकार बहाल करणार, ज्यासाठी बाबासाहेब झिजले, बाबासाहेबाचा संपूर्ण जीवन संघर्ष ज्याकरिता होता, ते तर आपल्याला संविधानातून प्राप्त झालंच ना. पण तरी सुद्धा बाबासाहेबांनी बुद्ध धम्माचा स्वीकार का केला असेल? बरं, बांधवांनो, आपण थोडंसं चिंतन करा. हा चिंतनाचा विषय आहे. बाबासाहेब आंबेडकर स्वतः भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान आपल्या सर्वांच्या उद्धाराकरिताच अर्पण केलेलं आहे. पण या सोबत बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना बुद्ध धम्म सुद्धा दिलेला आहे, बुद्धांचा विचार दिलेला आहे, बुद्धाचा सद्धम्म दिलेला आहे. या गोष्टीचं तुम्ही पुन्हा पुन्हा चिंतन करा. आम्ही सुद्धा नेहमीच चिंतन केलं. एक गोष्ट, बाबासाहेबाचं एक कोट, म्हणजे बाबासाहेबाचं एक वचन तुम्ही सर्वांनी सुद्धा वाचलं असेल, ऐकलं असेल. बाबासाहेबाचं एक वचन आहे बघा. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या एका भाषणामध्ये म्हणतात की मला राजकीय क्रांतीपेक्षा सामाजिक क्रांती जास्त प्रिय आहे. लक्षात येते तुमच्या? बाबासाहेबांचं वचन आहे. बाबासाहेब म्हणतात मला राजकीय क्रांतीपेक्षा सामाजिक क्रांती जास्त महत्वाची आहे. हे बाबासाहेबांचं वचन आहे. काय म्हणायचं होतं बाबासाहेबांना या कोट मधून, या विचारामधून? राजकीय क्रांती तर या देशामध्ये घडली. या देशामध्ये ज्या अर्थी स्वातंत्र्य मिळालं, इंग्रजांच्या तावडीतून भारत बाहेर निघाला, राजकीय क्रांती झाली, संविधान मिळालं, राजकीय क्रांती झाली, अनेक कलम तयार झाले, राजकीय क्रांती झाली, अनेक कायदे तयार झाले, राजकीय क्रांती झाली. परंतु खरंच त्या राजकीय क्रांतीमुळे आज समाजामध्ये त्याचे पडसाद आपल्याला पाहायला मिळतात का हो? जे जे कायदे तयार झालेले आहेत त्या सर्वच कायद्यांचं 100% इम्प्लिमेंटेशन होतो आहे का हो? आपण बघा, याचा विचार करावा. आता बघा, एक कायदा तयार झाला होता स्त्रियांच्या बाबतीमध्ये.
स्त्रियांच्या बाबतीत कायदा तयार झाला होता, परंतु एक कायदा तयार होऊन सुद्धा जोपर्यंत त्या कायद्याची अंमलबजावणी समाजामध्ये व्यवस्थित होत नाही तोपर्यंत त्या कायद्याचा समाजातील लोकांना काहीही लाभ होत नाही. एक बघा, हुंडाबळीचा कायदा झाला होता, म्हणजे हुंड्याच्या विरोधात डावरी. पण आजही काही क्षेत्रामध्ये हुंडा घेतात ना, तुमच्या भागात घेतात का माहिती नाही, पण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आजही लग्न समारंभामध्ये हुंडा घेतात की नाही हो? घेतात ना. म्हणजे बघा बरं, कायदा कायद्याच्या ठिकाणी आहे, पण अजूनही त्या कायद्याचं समाजामध्ये जसं इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे, अंमलबजावणी व्हायला पाहिजे, तशी अद्यापही झालेली नाहीये. मग सामाजिक क्रांतीचं काय? सामाजिक क्रांतीचं काय? राजकीय समता तर मिळाली, पण सामाजिक समतेचं काय? राजकीय स्वातंत्र्य मिळालं, पण सामाजिक स्वातंत्र्याचं काय? राजकीय बंधुत्व मिळालं, अरे पण सामाजिक बंधुत्वाचं काय? राजकीय सगळ्या गोष्टी मिळाल्या, परंतु बांधवांनो, जोपर्यंत समाजामध्ये त्या सगळ्या हक्क अधिकाराचं अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही तोपर्यंत भारताचं संविधान जरी असेल, कितीही चांगलं असेल, त्याचा लोकांना काहीही लाभ होणार नाही. बाबासाहेबांचे एक वचन आहे बघा. बाबासाहेब संविधान सभेमध्ये म्हणतात की संविधान कितीही चांगलं असू द्या, कायदा कितीही चांगला असू द्या, पण त्याची अंमलबजावणी करणारे जर व्यवस्थित नसतील तर त्याचा काहीही लाभ होत नाही. बाबासाहेब सांगतात ना, कारण कायदा फक्त पुस्तकापुरता मर्यादित राहू नये, संविधान केवळ सांगण्यापुरतं राहू नये, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या या विचारामधून एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की बाबासाहेब आंबेडकरांना आपल्यामध्ये सामाजिक समता प्रस्थापित करायची होती. आणि हे सर्वच सर्व केवळ संविधान दिल्यामुळे संपन्न होत नाही. आणि खरं जर असं झालं असतं ना, तर या 75 वर्षांमध्ये खूप काही बदल आपल्याला पाहायला मिळाला असता बांधवांनो. पण बाबासाहेबांनी ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे निहाळली, कारण राजकीय क्रांतीमधून आपल्याला ज्या काही सुखसुविधा मिळतात त्यामधून माणसाचं वैचारिक परिवर्तन होत नाही, हे लक्षात घ्या. मी शब्दप्रयोग कोणता वापरलेला आहे? वैचारिक परिवर्तन. विचारांचं परिवर्तन होत नसते. जसं उदाहरणार्थ बघा, संविधानामुळे आपल्याला आरक्षण मिळालं, बरोबर आहे. संविधानामुळे या देशातील एससी, एसटी, ओबीसीना तर अगोदर मिळालो. या देशातील एससी, एसटी, ओबीसी, विजे, एनटी, डीएनटी, एसएसजी, मायनॉरिटी जे असतील, या सर्वांना तर आरक्षण मिळालं. मग विचार करा, या आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये आंबेडकर प्रणित जे बौद्ध लोक झालेली आहेत, म्हणजे 56च्या अगोदरची महार कॅटेगरी, आता जे लोक बौद्ध म्हणून जीवन जगत आहे, या लोकांमध्ये झालेला जो बदल आहे बघा, हा मूलाग्र आहे. हे साधं आणि सोपं नाहीये. तुम्ही स्वतःच चिंतन करा की आरक्षण तर बाकी सर्वांनाच मिळालं ना, मिळालं की नाही? आरक्षण त्या फक्त आपल्याला दिलं का बाबासाहेबांनी? नाही, आरक्षण सर्वांनाच दिलेलं आहे, परंतु वैचारिक परिवर्तन, विचारांमधला बदल हा केवळ आणि केवळ या महाराष्ट्रातील आंबेडकर प्रणित बौद्धांमध्ये, म्हणजे तुमच्यामध्ये झालेला आहे बांधवांनो. हे साधं आणि सोपं नाहीये. विचार कर या गोष्टींचा. काही काही लोक म्हणतात, काय हे बौद्ध लोक हो, या बौद्धांना आरक्षण मिळालं म्हणून हे लोक पुढे गेले, म्हणून या लोकांमध्ये बदल झाला. तर मला सांगा, आरक्षणामुळे वैचारिक परिवर्तन होते का? होते परिवर्तन? जर खरं जर असं झालं असतं ना, संविधानाने दिलेल्या आरक्षणामुळे जर खरंच वैचारिक परिवर्तन झालं असतं, तर बाकी लोकांमध्ये परिवर्तन झालं असतं ना, बाकी लोकांमध्ये पण परिवर्तन झालं असतं ना. पण असं झालं का? नाही झालं.
आजही बघा लोक त्याच जुन्या चाली रीती रूढी परंपरेला चिकटलेले आहेत. त्या जुन्या चाली रीती रूढी परंपरा चिकटलेली आहेत. तुमच्या घुग्गुसमध्ये मला वाटतं नगर परिषद आहे. कधीतरी नगर परिषदेत किंवा महानगरपालिकेत जाऊन बघा, नाल्या साफ करणारे लोक कोणते आहेत, झाडू मारणारे लोक कोण आहेत, साफसफाई करणारे लोक कोण आहेत, हे कचरा उचलणारे लोक कोण आहेत. तुम्ही बघा, सर्वे करा, तुमच्या लक्षात येऊन जाईल की भारत तर स्वतंत्र झाला, भारत स्वतंत्र झाला, अमृत महोत्सव आपण केलेला आहे, आणि तरी सुद्धा राजकीय क्रांती तर झाली, पण लोकांमध्ये जे वैचारिक परिवर्तन व्हायला पाहिजे अद्यापही झालेलं नाहीये. आणखीनही लोक त्याच जुन्या चाली रीतीला चिपकलेले आहेत, त्या जुन्या रूढी परंपरा चिपकलेल्या आहेत, अंधश्रद्धेमध्ये फसलेले आहेत, अंधविश्वासामध्ये, अंधरूढीमध्ये, मिथ्या दृष्टीमध्ये फसलेले आहे. जर तुम्ही या सर्वांचं चिंतन कराल, आणि माझं म्हणजे मी आंबेडकर प्रणित बौद्ध व्यक्ती म्हणून मी जेव्हा स्वतःचं चिंतन करतो, तुम्ही सुद्धा जेव्हा स्वतःचं चिंतन कराल तर तुम्हाला समजेल की त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये खूप मोठा मूलाग्र बदल झालेला. बघा, मूलाग्र बदल. आणि आपल्यात तुम्ही बघा ना, आज बघा स्वतःकडे बघा, आपलं सगळं बदल झाला आपल्यामध्ये वेषांतर झालं. बघा, तुम्ही शुभ्र वस्त्र परिधान करून या ठिकाणी बसलेले आहात, बरोबर आहे की नाही. आपण जुन्या चालीरीती सोडल्या. आरक्षण मिळालं म्हणून सोडलं का? आरक्षण मिळालं म्हणून सोडलं का? जुन्या चालीरीती सोडल्या, जुन्या रूढी परंपरा सोडल्या, जे जे काही जुनं होतं ना ते सगळं 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 सोडलं. आणि आज 67 वर्ष झाली बघा, आज आपल्याला भगवान बुद्धांचा विचार आपल्या जवळ आहे. आणि आज आपल्यामध्ये जो जो काही बदल झालेला आहे, हे कपड्यांचा बदल सोपा आहे, कपड्यांचे बदल झाले सोपं आहे, नामांतर झालं तेही सोपं आहे, देशांतर करणं ही सोपं आहे बांधवांनो, धर्मांतर करणं सुद्धा सोपं आहे. परंतु विचारांचा बदल होणं, वैचारिक परिवर्तन होणं हे सोपं नाही आहे, बिलकुल सोपं नाही आहे. आणि आज या महाराष्ट्रामध्ये आपण आंबेडकर प्रणित जे बौद्ध आहोत, आपल्यामध्ये जो हा वैचारिक बदल झालेला आहे बांधवांनो, हा आरक्षणामुळे नाही आहे, कोणत्या कायद्यामुळे नाही आहे, हा बदल केवळ आणि केवळ बुद्ध धम्मामुळे आपल्यामध्ये झालेला बदल आहे बांधवांनो. हे आपण खूप चांगल्या प्रकारे लक्षात घेतलं पाहिजे. बुद्धाचा धम्म देण्यामागची बाबासाहेबांची भूमिका तुमच्या लक्षात आली पाहिजे. का बरं बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना बुद्ध धम्म दिलेला आहे? काय गरज पडली सर बाबासाहेबांना आपल्या सर्वांना बुद्ध धम्म देण्याची? ज्या अर्थी संविधानाने आपल्याला समता दिली, आपल्याला स्वातंत्र्य दिलं, बंधुत्व दिलं, न्याय दिलेला आहे, अधिकार दिले, पण बांधवांनो या सगळ्या गोष्टी केवळ कागदापुरतच मर्यादित राहिल्या, केवळ बोलण्यापुरतच मर्यादित राहिल्या, तर त्याचा लाभ लोकांना कसा मिळेल? संविधानाचा लाभ लोकांना कसा मिळेल? म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना हे अपेक्षित होतं की जो समाज, जी लोक मागच्या हजारो वर्षांपासून या भारतामध्ये हीन जातीमध्ये जगत आहेत, त्यामुळे त्यांचे विचार सुद्धा हीन झालेले आहेत. हीन विचार म्हणजे कसं? अरे मी तर खालच्या जाती जन्मास आलो, अरे माझं हे कर्मच असं आहे, आता मला असंच मरावं लागेल. हीन विचारात जगत होतो आपण. हा हीन विचार आपल्यामध्ये तेवत होता, कारण मी खालच्या जाती जन्मास आलो. बाबासाहेबांनी बघितलं, बाबासाहेब आंबेडकरांनी हे बघितलं की जो व्यक्ती, जो समाज मागच्या हजारो वर्षांपासून अरे हीन जाती, हीन विचारांमध्येच राहत आहे, याच्यामध्ये जर बदल करून आणायचा असेल तर त्या माणसाच्या वैचारिक परिवर्तन होणं जास्त गरजेचं आहे. आणि हे वैचारिक परिवर्तन केवळ कायद्यापुरतं राहू शकत नाही, तर हे त्याच्यात प्रत्यक्ष आचरणामध्ये जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत हे परिवर्तन होत नाही बांधवांनो. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना हे अपेक्षित होतं की इथे
या भूमीवरती जीवन जगणारा जो एक व्यक्ती आहे त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये हा बदल झाला पाहिजे. त्या व्यक्तीने जुनं जे जे काही असेल ना ते सोडलं पाहिजे. तर बघा, आज बाबासाहेबांच्या या महान संघर्षामुळं आपण बौद्ध म्हणून जीवन जगत आहोत. आपल्यामध्ये किती मोठा बदल झाला हो, किती मोठा आपल्यातला बदल आहे. हे बदल आपण समजून घेतला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म आपल्याला जेव्हा दिला तर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, बाबासाहेबांचं वचन फार महत्वाचं आहे. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की माझं मन बलवान आहे. बाबासाहेबांचं वचन आहे बघा, माझं मन बलवान आहे, माझी नीतिमत्ता बलवत्तर आहे. तुमचंही मन बलवान व्हावं, तुमची नीतिमत्ता बलवत्तर व्हावी, याकरिताच मी तुम्हाला बुद्धाचा धम्म देत आहे. बाबासाहेब म्हणून गेले बघा, तुमचं मन बलवान व्हावं याकरिता बाबासाहेबांनी बुद्ध धम्म दिलेला आहे. तुमची नीतिमत्ता बलवत्तर व्हावी याकरिता बाबासाहेबांनी तुम्हाला बुद्ध धम्म दिलेला आहे. मग विचार करा, बाबासाहेबांना हे अपेक्षित होतं आपल्या सर्वांकडून की आपल्या सर्वांच्या मनामध्ये जो जो काही हीन विचार आहे तो निघाला पाहिजे. आपल्या मनामध्ये ज्या ज्या काही जुन्या चाली रीती रूढी परंपरा जे जे काही जुनं आहे, खुडचड भावना आहेत, खुडचड विचार आहेत, ते सगळं निघालं पाहिजे मनातून. तुमचं मन बलवान झालं पाहिजे. तुमच्या मनात जर कोणता हीन विचार असेल जातीबद्दल, तुमच्या मनात जर कोणता कमीपणाचा भाव असेल तर तुम्ही ते सगळं काढलं पाहिजे. तुमचं मन बलवान झालं पाहिजे. अरे याकरिता बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म आपल्या सर्वांना दिला. तुमची नीतिमत्ता बलवत्तर झाली पाहिजे याकरिता तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचा धम्म दिलेला आहे. तर तुम्हा सर्वांना हे समजावं की आपल्याला आपलं मन बलवान करण्यासाठी, आपली नीतिमत्ता बलवत्तर करण्यासाठी आपल्या सर्वांना बुद्धाचा धम्म किती महत्वाचा आहे हे सर्वांच्या खूप चांगल्या लक्षात आलं पाहिजे बांधवांनो. म्हणूनच मी पुन्हा पुन्हा ही गोष्ट तुम्हाला नमूद करतो, पुन्हा पुन्हा ही गोष्ट तुम्हाला सांगतो की जोपर्यंत आपण बुद्धाचा धम्म अगदी व्यवस्थितरित्या अंगीकार करत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये वैचारिक परिवर्तन होणार नाही. बांधवांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना या दोन गोष्टी दिल्या. एकतर भारताचं संविधान दिलं आणि बुद्धाचा धम्म दिला. बघा, याच भारतीय संविधानामधून बुद्धांचा विचार आपल्यापर्यंत बाबासाहेबांनी पोहोचवलेला आहे. आज बुद्ध धम्म, आपण जरी बौद्ध धम्माच्या विचाराने जगत आहोत, पण संविधानाच्या रूपाने बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रूपाने सुद्धा आपल्या सर्वांना बुद्धाचा विचार बहाल केलेला आहे. तो खरा बुद्ध आहे हे लक्षात घ्या. भारताचं जे संविधान आहे हेच आपल्यासाठी खरे बुद्ध आहेत, कारण संविधानामधून बाबासाहेबांनी बुद्धाचा विचार आपल्या सर्वांना दिलेला आहे. बुद्धाची समता संविधानामध्ये आहे, बुद्धाचं स्वातंत्र्य संविधानामध्ये आहे, बुद्धाचं बंधुत्व संविधानामध्ये आहे, बुद्धाची मैत्री संविधानामध्ये आहे. अरे संविधान म्हणजे दुसरं तिसरं काही नसून संविधान म्हणजे बुद्धाचा धम्म आहे, दुसरं काही नाही आहे. म्हणून आपण सर्वांनी संविधानाला राखून ठेवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. जोपर्यंत या भारत देशामध्ये संविधान जिवंत आहे तोपर्यंत या भारत देशात बुद्ध धम्म सुद्धा जिवंत राहील. कारण संविधानामध्ये बुद्ध आहे. आपण तर सर्व बुद्ध झालेलेच आहोत, आपण सर्व बौद्ध झालोच, परंतु बुद्धांचा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातून या भारताच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनावर कोरलेला आहे बुद्धांचा विचार. म्हणून खरा बुद्ध कुठे आहे? खरे बुद्ध, विचारांचे बुद्ध कुठे आहेत? बांधवांनो, हा जो विचारांचा बुद्ध आहे
हे जे वैचारिक बुद्ध आहे, हा वैचारिक बुद्धांचा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानात ठेवलेला आहे. म्हणून जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत बुद्धाचा धम्म आहे. म्हणून संविधानाला जपा, संविधानाचं रक्षण करा, संविधानाच्या रक्षणासाठी पुढाकार घ्या. बघा कुठे कुठे बुद्ध आहे तो. बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातून, या कायद्याच्या माध्यमातून कुठे कुठे बुद्ध पोहोचवलेला आहे. बघा तुम्ही, आपण ज्या भारतात जन्म घेतला, ज्या भारताचे आपण नागरिक आहोत, त्याच भारताची राजमुद्रा अरे अशोक स्तंभ आहे की नाही. बाबासाहेबांनी करून ठेवलं सर्व. या भारताची राजमुद्रा 4 सिंहांचा अशोक स्तंभ आहे. आणि अशोक स्तंभ काय आहे? अशोक स्तंभ बौद्ध धम्माचं चिन्ह आहे. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून बौद्ध धम्माचं 24 आऱ्यांचं अशोक चक्र भारताच्या तिरंग्यावरती प्रतिष्ठापित केलेलं आहे. बुद्ध आहे ते. बाबासाहेबांनी कायद्याच्या जोरावर बुद्धाचा प्रत्येक विचार, प्रत्येक प्रतीक या भारतामध्ये प्रतिष्ठित केलेली आहे. आजही बघा आपले भारताचे राष्ट्रपती ज्या राजभवनामध्ये ज्या चेअरवरती बसतात, त्या चेअरवर सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचा विचार लिहून ठेवलेला आहे. तुम्ही गुगलवरती जो फोटो बघा, जिथे भारताचा राष्ट्रपती बसतो ना, ज्या चेअरवर, अगदी त्या चेअरच्या मागच्या बाजूला बाबासाहेबांनी 24 आरांचं अशोक चक्र कोरलं आणि त्या अशोक चक्राच्या वरती बाबासाहेबांनी बुद्धाचा विचार कोरून ठेवलेला आहे. धम्म चक्र प्रवर्तनाय, बुद्धाचा विचार आहे. संविधानाच्या माध्यमातून बुद्धाचा प्रत्येक विचार या भारतामध्ये रुजवलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी. भारतरत्न तुम्ही बघितलं का? भारतरत्नाचं मेडल तुम्ही बघितलं? गुगलवरती भारतरत्नाचं मेडल बघा. काय आहे बरे भारतरत्न? भारतरत्नाचं मेडल काय आहे? हे मेडल तुम्ही बघा. अहो, भारतरत्न जे मेडल आहे ते मेडल दुसरं तिसरं काही नसून ते बुद्ध आहे. भारतरत्नाचं मेडल एक पिंपळाचं पान आहे. काय बरं पिंपळाचं पान? अरे ज्या झाडाखाली भगवान बुद्धांना बुद्धत्वाचं ज्ञान प्राप्त झालं ते बोधिवृक्ष, त्या बोधिवृक्षाचं पान त्या भारतरत्न मिळणाऱ्या त्या व्यक्तीला दिलं जातं. पिंपळाचं पान काय आहे? बुद्धाचं प्रतीक आहे. आणि त्या पिंपळाच्या पानावर एका बाजूला बुद्धांच्या धम्मचक्र प्रवर्तनाचा अशोक स्तंभ दिसतो, तर दुसऱ्या बाजूला 32 आऱ्यांचं धम्मचक्रासारखं दिसणारं 32 आऱ्यांचं महापुरुषांच्या लक्षणाचं प्रतीक असलेलं चक्र दिसतं आपल्याला. हे भारतरत्न आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांचा विचार संविधानाच्या माध्यमातून या भारताच्या प्रत्येक ठिकाणी रुजवलेला आहे. बघा आजही विचार करा, एखाद्या गाडीवर जर 24 आऱ्यांचा आपण अशोक चक्र पाहतो तर आपण काय म्हणतो? अरे ही एका बौद्ध माणसाची गाडी आहे म्हणतो की नाही आपण असं? एखाद्या घरावर जर आपण अशोक चक्र बघितलं तर आपण काय म्हणतो? अरे हा, हे घर बौद्ध माणसाचं आहे. अरे विचार करा ना, भारताच्या तिरंग्यावरच बौद्ध धम्माचं 24 आऱ्यांचं अशोक चक्र आहे, धम्मचक्र आहे. तर भारत कुणाचा झाला? भारत बुद्धाचा झाला. सगळं बाबासाहेबांनी करून ठेवलं. बघा या भारताच्या संविधानातून भारताला बुद्धमय बाबासाहेबांनी तेव्हाच करून ठेवलेलं आहे. फक्त जबाबदारी दिली आपल्या सर्वांवर की जो बुद्ध बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना दिला त्या बुद्ध धम्माला काटेकोरपणे आपण सर्वांनी आचरणामध्ये आणावं, त्याचं आचरण करावं. आपल्यामध्ये हा बदल जर अपेक्षित असेल तर बांधवांनो, प्रत्येकाने बुद्धाचा धम्मच आपल्या जीवनामध्ये अंगीकार करायला पाहिजे. बाबासाहेबांना हेच तर अपेक्षित होतं. बाबासाहेबांना हेच अपेक्षित होतं की या ठिकाणी बुद्धाचा धम्म स्वीकार करणाऱ्या प्रत्येकाची नीतिमत्ता बलवत्तर झाली पाहिजे. प्रत्येकाचं मन हे बलवान झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये केवळ म्हणजे सांगण्यापुरती नाही, राजकीय सांगण्यापुरती नाही, तर खऱ्या अर्थाने
त्यांच्यामध्ये समता, बुद्धांचा विचार रुजला पाहिजे. स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय खऱ्या अर्थाने या चतुसूत्री रुजल्या पाहिजे. याकरिता बाबासाहेबांच्या आपल्या सर्वांकडून अपेक्षा होत्या बांधवांनो. म्हणून ज्या अर्थी जे लोक पुढाकार घेतात आणि आपल्या सर्वांना बुद्ध धम्म समजावा, आपल्या सर्वांना बुद्ध धम्माचं आचरण करता यावं, याकरिता जे लोक पुढाकार घेतात ते सगळेच लोक बघा धन्यवादास पात्र आहेत. नक्कीच या धम्म संमेलनाच्या निमित्ताने आपल्या घुग्गुसवासियांना हा धम्म समजावा, बुद्ध बाबासाहेबांचे विचार समजावे. त्या लोकांनी बुद्ध आणि बाबासाहेबांचा विचार आपल्यामध्ये आत्मसात करावा, याकरिता हे धम्म संमेलन आहे. आज ज्या अर्थी या पहिल्या दिवशी, या पहिल्या सत्राची सुरुवात भिक्खू संघाच्या धम्मदेसनेने होत आहे. नक्कीच आपण सर्वांनी बुद्धाचा धम्म खूप चांगल्या प्रकारे समजून घेतला पाहिजे. बुद्धाच्या धम्माला खूप चांगल्या प्रकारे आपण समजून घेऊन त्याचं आचरण करून आपल्या जीवनाचं आपण मंगल साधून घ्यावं. केवळ एवढाच एक वचन संदेश आपल्या सर्वांना देतो आणि या ठिकाणी अधिक न बोलता मी या ठिकाणी थांबतो. पुनश्च एकदा उपस्थित भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो. आपल्या सर्वांप्रती मंगल कामना अर्पण करून या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो.